देवरी तालुका में आदिवासी परिवार कई पीढ़ियों से जंगल से सटी जमीन पर खेती कर रहे थे। ऐसी जमीनों का वन अधिकार आदिवासी समुदाय के लोगों को दिया जाए और जिन लोगों के वन पट्टे लंबित है उन्हें तुरंत वितरण किया जाए। इस मांग को लेकर आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक सहसराम कोरोटे ने देवरी तालुका के आदिवासी सदस्यों के साथ जिलाधिकारी प्रजीत नायर से मुलाकात की और एक निवेदन दिया। पिछले साल भी विधायक सहसराम कोरोटे ने देवरी तालुका में वन अधिकार धारकों की मांगों को लेकर विरोध प्रदर्शन किया था। मागील वर्षी 2023ला एक आम्ही वन हक्क जमिनीच्या संबंधानं आणि आमच्या आदिवासीचे अधिकार आम्हाला मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही मोठं आंदोलन उभा केलं होतं। त्या ठिकाणी स्वतः मी 2 दिवस आणि 1 रात्र त्या ठिकाणी मी आंदोलनाला स्वतः मी सुद्धा बसलं, पूर्ण जनता बसली आणि त्यामुळे काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं आंदोलन पोहोचलं आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांसुद्धा घेतलं आणि जे काही आमचे ट्रक वगैरे होते ते सोडण्याचे त्यावेळेस काम केलं। पण आता काय झालं की जे आमचे दावे आहे वन हक्कांचे, सामूहिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क, तर आता एक कलेक्टर ऑफिसमधून एक पत्र निघलं आहे की आपल्याला सर्वांना सरसकट आपल्याला त्यांचे दावे निखाली आपल्याला लावायचे आहेत। अशा प्रकारच्या कलेक्टर ऑफिस माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून एक पत्र निघालं आहे। पण त्याच्यामध्ये काय आहे की अनेक लोकांचे फाईल गायब आहेत आणि त्यामुळे त्या लाभापासून अनेक आमचे जे आदिवासी बांधव आहेत आणि त्या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत ते त्यापासून वंचित राहतील आणि ते वंचित राहू नये ह्यासाठी म्हणून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही बसून एक चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक की बऱ्याचशा लोकांच्यावर पंजीमध्ये त्यांची नोंद आहे, म्हणजे त्याच्यावर जे दावे आहे, ज्यांचे जबरान ज्योत आहे, ज्यांनी त्याच्यावर आतापर्यंत आपली उपजीविका केली, ज्यांचा हक्क आहे, त्यांचे त्या जमिनीचे त्या पंजीमध्ये त्यांची नोंद आहे आणि तेवढंच नाही तर त्यांनी अनेक वेळेस त्यांनी दंडसुद्धा भरलेला आहे। जो सरकारनं दंड आकारला तो दंडसुद्धा त्यांनी भरलेला आहे। पण त्यांचे जे फाईल कलेक्टर ऑफिसमधून आणि SDO ऑफिसमधून गहाळ झाल्यामुळे अनेक लोक ह्या वनहक्क दाव्यापासून वंचित राहतील, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। ह्यासाठी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन ते निखाली काढण्यासाठी आज आम्ही बसणार आहोत। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।